नमस्ते, मी अजित पालव. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण करण्यासंदर्भात महत्त्वाची तारीख समोर आली आहे आणि या तारखेसंदर्भात राज्य सरकार प्रशासनाने सामाजिक न्याय विशेष विभागाच्या वेबसाईटवरती, जी अधिकृत वेबसाईट आहे, येथे तारीख देण्यात आलेली आहे. येथे तुम्ही तुमची सध्याची स्थिती म्हणजे स्टेटससुद्धा चेक करू शकता. तर या ठिकाणी बघा, डीबीटी प्रणालीवर दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 5 वाजल्यापासून म्हणजे काल सायंकाळी ते 24 एप्रिल 2026 रात्री 9 म्हणजे आज रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर पोर्टल हे सक्रिय राहणार नाही. परंतु शुक्रवारी रात्री 9 वाजेपर्यंत या पोर्टलवरती काम सुरू असणार असल्याने आज शुक्रवारी तर वितरण होणार नाही, पण राहिला शनिवार, तर आता शनिवार रविवार ही शासकीय सुट्टी असते, त्यामुळे त्या दिवशी सुद्धा पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणं थोडंसं अशक्य आहे. परंतु तसं पाहायला गेलं तर सुट्टीचा आणि वितरणाचा काही संबंध नसतो, कारण हे पैसे डीबीटी मार्फत खात्यात जमा होतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर. परंतु आत्तापर्यंत शनिवार रविवारी कधीही वितरण झालेलं नाही, म्हणून सोमवारी शक्यतो हे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची दाट शक्यता आहे. परंतु मित्रांनो, आता या ठिकाणी तारीख समोर आलेली आहे. ही आनंदाची बातमी अतिशय महत्त्वाची आहे. आता तुमच्या मनामध्ये हाही प्रश्न असेल की आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे पैसे वितरणाची प्रोसेस गेलेली आहे, मग आता या वेबसाईटवरती अशी नोटीस का? तर लक्षात ठेवा, पूल बँकेच्या संदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर केलेला, जो आपण काल सांगितला, आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून पूर्वीप्रमाणेच निधीचे वितरण होणार अशा पद्धतीचा शासन निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे आपल्याला पैसे आलेत किंवा नाही या संदर्भात स्टेटससुद्धा चेक करण्याची सुविधा वेबसाईटवरती येणार आहे. लक्षात ठेवा, जरी आपलं वितरण त्या विभागातून होत असलं तरीसुद्धा बाकीचा सर्व ॲक्सेस किंवा डीबीटी प्रणालीचे स्टेटस आपल्याला याच वेबसाईटवरती चेक करता येणार आहे. म्हणून या वेबसाईटवरती अशा पद्धतीची नोटीस दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. धन्यवाद.